Hello everyone, my name is Abhishek Jadhav and explain the topic error, and subject is numerical method. First of all, what is meant by error? Error means it is a difference between true value and approximate value. त्याचा फॉर्म्युला आहे x मायनस एक्स बार वेअर द एक्स म्हणजे काय आहे ती ट्रू व्हॅल्यू आणि एक्स डॅश म्हणजे काय अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. इट इज अ डिफरन्स म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार आहे मायनस साइन एक्स मायनस एक्स डॅश. ठीक आहे. इथं फॉर्म्युला लिहिलेलाच आहे. तो पहा. आपला टाइम वाचून व्हिडिओ शॉर्टमध्ये बनवण्यासाठी मी ऑलरेडी हे रिटर्न केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मेजर्स ऑफ एरर पाहणार आहोत. 3 प्रकारचे मेजर्स ऑफ एरर आहेत आणि एक रेग्युलर फॉल्स मेथड एक्सप्लेन करणार आहे. विथ फक्त काय त्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि देन आपण इटरेशन त्याचे काढणार आहे. इटरेशनने ते रूट सॉल्व करणार आहे आपण. ठीक आहे. आता एरर इन द काय एरर इन द नंबर रिप्रेझेंटेशन म्हणजे एरर रिप्रेझेंट करतात काही नंबर सुद्धा नाही का. त्याच्यामध्ये पहिलं अप्रॉक्सिमेट नंबर येतो. सेकंड वन सिग्निफिकंट फिगर येते आणि थर्ड वन ते येतं राऊंड ऑफ. आपण हे 3 टॉपिक काय करणार आहे एक्सप्लेन करणार आहे. हे इझी आणि समजेल म्हणून मी आधीच राईट डाऊन केलेलं आहे. आता अप्रॉक्सिमेट नंबर म्हणजे काय एक्झॅक्ट नंबर. अप्रॉक्सिमेट नंबर पण आता एक्झॅक्ट नंबर सुद्धा माहिती पाहिजे काय असतो आणि अप्रॉक्सिमेट नंबर सुद्धा माहिती पाहिजे काय असतो. आता एक्झॅक्ट नंबर म्हणजे काय कॅन बी रिटर्न कम्प्लिटली युजिंग अ फायनाइट नंबर्स ऑफ काय डिजिट. कॅन बी रिटर्न कम्प्लिटली युजिंग अ फायनाइट नंबर्स ऑफ काय डिजिट. फॉर एक्झाम्पल 12 100 किंवा नाही का 13 असं म्हणजे विदाउट फ्लोटिंग द इंटिजर नाही का. फ्लोटिंग व्हॅल्यू नसली पाहिजे पॉईंटमध्ये व्हॅल्यू नसली पाहिजे तेव्हा ती एक्झॅक्ट व्हॅल्यू होते. अप्रॉक्सिमेट म्हणजे फ्लोटिंग व्हॅल्यू मीन्स पॉईंटमध्ये येते 2.2 3.1 4.3.40. दीज आर दी सम फ्लोटिंग व्हॅल्यूज आहेत विच शो अप्रॉक्सिमेट नंबर. म्हणजे सपोज आता आपण इटरेशन सॉल्व करणार आहे. आपल्याला पहिले रूट लाय कशामध्ये रूट लाय होतं. सपोज 2 आणि 3च्या मध्ये जर रूट लाय होत असेल तर आपल्याला प्रॉपर मीन्स ट्रू व्हॅल्यू तर नाही भेटत बट अप्रॉक्सिमेशन करून 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 आपल्याला त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू भेटत असते विच इज लाईज बिटवीन 2 आणि 3 मीन्स मग काय होणार आहे 2.1 2.2 3 4 अशा पॉईंटमध्ये आपल्याला काय होणार 2 आणि 3च्या मध्ये ती व्हॅल्यू फायनल भेटणार आहे. कधी कधी आपण जर प्रॉपर इक्वेशन सॉल्व केलं किंवा कॅल्क्युलेशन केलं आपल्याला एक्झॅक्ट पाहिजे तीच रूट त्याचं मिळतं किंवा नियर बाय इक्वल. सपोज प्रॉपर त्याचं रूट एखाद्याचं रूट असेल 2.23 असेल नाही का अप टू 2 डेसिमल पर्यंत तर त्याचं 2.22 येऊ शकतं 2.24 येऊ शकतं जास्त जाऊ शकतं कमी होऊ शकतं अशा पद्धतीने. Then next one topic is a significant figure. What is a significant figure? Which is a meaningful digit. काय meaningful digit? It is a digit that actually shows the values of number. This meaningful digit is called as काय significant figure. सोपं एखाद्याची नंबरची significant figure आपल्याला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. 1 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. 0.0023 मी हे एक्झाम्पल घेतलंय. हे 0 लेफ्ट हँड साईडचे 0 निग्लेक्ट करायचे आणि हा 2 3 मीन्स का 1 आणि 2च आहेत ना 2च डिजिट आहे म्हणून याची काय आली 2 सिग्निफिकंट फिगर आली. अनदर एक्झाम्पल घेतलं मी काय 1.123. आता 1 पण 0 नाही लेफ्ट हँड साईड सुद्धा आपल्याला पकडायची आणि राईट हँड साईड सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कन्सिडर करायची म्हणून याच्यामध्ये किती आले 4 डिजिट आहेत म्हणून याची 4 सिग्निफिकंट फिगर कन्सिडर केली जाते. याच्यामध्ये काय एक्झाम्पल 0.00123. आता राईट हँड साईडला 3 डिजिट आहेत म्हणून याची सिग्निफिकंट फिगर किती आली 3 आली आणि हे 0 निग्लेक्ट करायचे. दिस इज द सिग्निफिकंट फिगर कन्सेप्ट. दिस इज द अप्रॉक्सिमेट नंबर. माहिती पाहिजे ना अप्रॉक्सिमेट 2 पॉईंटमध्येच का व्हॅल्यू होती प्रॉपर 2.0 सुद्धा येऊ शकते. नेक्स्ट राऊंड ऑफ विच इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. राऊंड ऑफ म्हणजे काय इट इज अ प्रोसेस ऑफ रिमुव्हिंग एक्स्ट्रा डिजिट. म्हणजे कधी कधी आपला आन्सर खूप मोठा येतो नाही का अप टू 9 to 10 डिजिट पर्यंत पण आपल्याला पाहिजे नसतं. सपोज आपल्याला 5 डिजिट पर्यंत आन्सर पाहिजे तर मग ते अप्रॉक्सिमेट करता आलं पाहिजे. त्याचे सुद्धा रूल्स आहेत की ते अप्रॉक्सिमेट कसं करायचं. ठीक आहे. मग त्याचे 4 रूल्स आहेत. 4 रूल्स मी इथं काय केलेले 1 by 1 एक्सप्लेन केलेले ते पाहू. पहिला रूल काय जर एखादं एक्झाम्पल आहे 6.43762 आहे. आता आपल्याला अप टू 3 डेसिमल डिजिट पर्यंत काय करायचंय राऊंड ऑफ करायचंय. मग त्याला बघा स्क्वेअर केलं नाही मी 6.437 ला आणि त्याची पुढची जी व्हॅल्यू आहे तीच फक्त पाहिजे. ती जर 5 पेक्षा बारीक असेल तर ही जी आतली स्क्वेअर मधली व्हॅल्यू ती ॲज अ डिश ठेवायची आणि जर ती 5 पेक्षा मोठी असेल तर जी स्क्वेअर मधलं जर शेवटचं डिजिट आहे ना त्याला फक्त 1 नी इन्क्रीमेंट करायचं म्हणजे वाढवायचं.
ठीक आहे. मग याच्यामध्ये या काय 5 पेक्षा मोठा आहे म्हणून याच्यामध्ये काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे. म्हणून याचा आन्सर काय आले 6.438. 7 आणि 7चा काय झालं 8 झालं, एकने काय झाली इन्क्रीमेंट झाली. दिस इज द फर्स्ट रूल. आणि जर बारीक असेल तर सांगितलं ॲज इट इज येणार बघा 6.437 6.437 हा सेकंड रूल. आणि थर्ड रूल खूप महत्वाचा आहे, कारण आता 5 पेक्षा मोठी सुद्धा येऊ शकते, बारीक सुद्धा येऊ शकते, पण 5च काय राहणार. 5 जर आली तर पण अजून एक कन्सेप्ट आहे त्याच्या मागची डेसिमल नंबर पाहायचा आणि तो ऑड आहे का इव्हन ह्या बेसिसवरती आपण काय करतो तो राऊंड ऑफ करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. जर तो नंबर ऑड असेल तर त्याच्यामध्ये चेंज होणार, मीन्स इन्क्रीमेंट होणार. आणि जर इव्हन असेल तर चेंज काहीच होणार नाही. फॉर एक्झाम्पल 6.4375 काय आला, प्रॉपर नंबर आलाय. आणि प्रॉपर म्हणजे काय 5च आलाय का 8 वरती नंबर आलेला आहे. हा 5 पेक्षा मोठा पण नाहीये आणि बारीक पण नाहीये. देन मग त्याच्या मागचा नंबर बघायचा काय 7. 7 हा नंबर काय ऑड नंबर आहे म्हणून याच्यामध्ये चेंज होणार, म्हणून एकने इन्क्रीमेंट होणार. याचं उत्तर काय आलं 6.438. आणि याचं काय उत्तर. आणि जर हा इव्हन असेल तर नो चेंज, मग ॲज इट इज आहे तसं येणार. जर इव्हन असेल तर लाईक इव्हनचं पण एक्झाम्पल घेऊ, इथे एक्झाम्पल देतो 6.436 ॲज इट इज. पुढे काय असेल 5 आता 5 काय आला ऍक्च्युअल 5 आलाय, याच्या मागची संख्या बघितली काय आली 6. 6 काय इव्हन म्हणून ॲज इट इज उत्तर 6.436 काय झाली याची राऊंड ऑफ व्हॅल्यू आली. समजलं एवढंच आहे, सोपं आहे. पहिला आपण एरर बघितला. एररचा नॉर्मल फॉर्म्युला आहे एक्स काय काय असतो, एरर इन नंबर रिप्रेझेंटेशन, अप्रॉक्सिमेट नंबर, सिग्निफिकंट आणि राऊंड ऑफ. तिने एक्सप्लेन केले, अप्रॉक्सिमेट केलाय, सिग्निफिकंट फिगर केली आणि राऊंड ऑफचा कन्सेप्ट आपण काय केलेला आहे एक्सप्लेन केलेला आहे. आता आपण काय पाहणार आहे मेजर्स ऑफ काय पाहणार आहे आपण एरर बघणार. खूप सोपा आणि इझी कन्सेप्ट आहे मेजर्स ऑफ काय एरर. मी फॉर्म्युला समजून ठेवतो कारण आपल्याला याची गरज परत लागणार आहे. आता मेजर्स ऑफ एरर सोपं इझी आहे. आपण काय करू फक्त याचे फॉर्म्युला आपण हे करू नाही का मेजर्स ऑफ एरर 3 आहेत, तिघांचे फॉर्म्युला आणि त्याच्यावरती एक एक्झाम्पल घेऊ आणि मेजर्स ऑफ एरर टॉपिक संपू. मग नाही आपल्याला रेग्युलर फंक्शन मेथडकडे जायचंय. आता आपल्याला काय पाहिजे मेजर्स ऑफ एरर. 3 प्रकारचे काय मेजर्स ऑफ काय एरर आहे. 3 प्रकारचे एक ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह आणि काय पर्सेंटेज. काय पहिला ॲब्सोल्यूट, दुसरा रिलेटिव्ह आणि तिसरा पर्सेंटेज एरर. ठीक आहे. 3च आहेत, तिन्ही पण मी एक्सप्लेन करतो. पहिला आहे आता इथं पाहू आपण पहिला कोणता आहे. पहिला आहे ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, ॲब्सोल्यूट एरर काय रिप्रेझेंट करतात, ॲब्सोल्यूट एरर ए ने काय रिप्रेझेंट करतात ए ने. ॲब्सोल्यूट एरर फॉर्म्युला काय ॲब्सोल्यूट एरर ए इज इक्वल टू मॉड एक्स मायनस एक्स बार, वेअर सेम तोच कॉन्सेप्ट एक्स म्हणजे काय ट्रू व्हॅल्यू आणि एक्स डॅश म्हणजे काय अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. दिस इज द ॲब्सोल्यूट एरर. पहिला झाला ॲब्सोल्यूट एरर. दुसरा काय रिलेटिव्ह एरर आहे नाही काय. याचा फॉर्म्युला सिम्बॉल काय ई आर. याचा काय सिम्बॉल आहे. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय ई आर इज इक्वल टू ॲब्सोल्यूट एरर अपॉन मॉड एक्स अपॉन काय रिलेटिव्ह एरर. इथं मॉड नाही सॉरी. दिस इज द फॉर्म्युला ऑफ काय रिलेटिव्ह एरर आहे. एक्स म्हणजे काय परत ट्रू व्हॅल्यू आहे. म्हणजे त्याला ऑर अजून कसा लिहिता येईल ई आर इज इक्वल टू ई ए अपॉन एक्स. ई ए अपॉन काय एक्स. दिस इज द फॉर्म्युला ऑफ काय रिलेटिव्ह एरर. आणि थर्ड आहे तो म्हणजे पर्सेंटेज एरर. काय नाही फक्त 100 करायचं मीन्स काय
पर्सेंटेज एरर EP असं माझ्या मते काय आहे, EPचे पर्सेंटेज एररचा नोटेशन काय, EP इज इक्वल टू मॉड x मायनस x बार अपॉन x इंटू 100 इंटू काय 100. दिस इज फॉर्म्युला. और याला कसं लिहू शकतो आपण, और EP इज इक्वल टू EP इज इक्वल टू काय EA अपॉन x इंटू काय 100, EA अपॉन x इंटू काय 100. दिस आर द सम फॉर्म्युले, काहीच नाही फक्त फॉर्म्युले. आणि याच्यावरती एक्झाम्पल तुम्हाला x आणि x डॅश काय असेल गिवन असेल, मीन्स ट्रू व्हॅल्यू आणि अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय असेल गिवन असेल, त्याच्यानुसार हे फक्त फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू पुट करायचे आणि आपलं सायंटिफिक कॅल्क्युलेटर यूज करून याच्या व्हॅल्यूज काय करायचे आपल्याला फाइंड आउट करायचं. 2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरून. दिस इज द ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला, रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला आणि पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला. मी 2 प्रकारे फॉर्म्युले लिहिले कारण 2 प्रकारे सुद्धा विचार कन्फ्युजन होऊ नये म्हणून. आज काय वरचाच EA म्हणून इथं EA ॲज इट इज लिहिलेला आहे. दिस इज द फॉर्म्युला. आता याच्यावरती आपण काय पाहणार आहोत, एक एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल मी आता काय करतो, याच्यावरती एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. याच्यावरती काय पाहणार आहे आपण, एक एक्झाम्पल. राउंड ऑफ द नंबर. एक्झाम्पल काय पाहू, एक्झाम्पल लिहून राउंड ऑफ द number, round of the number 4 7 4 6 2 3 5 and 7. सॉरी, हाच फक्त एवढंच आहे. राऊंड ऑफ करायचा नंबर आणि फाइंड राऊंड ऑफ द नंबर up to 3 decimal digit and find आणि त्याच्याकडेच आपल्याला EA ER and EP ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह आणि काय पर्सेंटेज एरर. सोपं आहे, खूप इझी. पहिलं राऊंड ऑफ करायचं, जो राऊंड ऑफ करून येईल तीच अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असेल. म्हणजे हीच काय, ही काय दिली आपल्याला ट्रू व्हॅल्यू दिलेली आहे. लक्षात ठेवायचं, ही काय दिलेली आहे आपल्याला ट्रू व्हॅल्यू आपल्याला काय केलेली दिलेली आहे. आता सपोज आता उत्तर दिलं, ट्रू व्हॅल्यू काय 4 7 4 6 6 2 3 5 आणि आता टी डॅश काय आहे अप टू किती पाहिजे आपला 3 डेसिमल पर्यंत पाहिजे ना, मीन्स किती हा पॉईंट म्हणजे 3 पर्यंतच पाहिजे. आता हा काय आला 6 पेक्षा मोठा आला म्हणजे एक निकाल होणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे 4 7 5 4 7 काय आला 5. मग आता EA चा फॉर्म्युला काय, EA इज इक्वल टू मॉड टी मायनस काय टी डॅश विच इज इक्वल टू टी किती आहे 4 7 4 6 6 2 3 5 मायनस 4 7 5 याचा ER. नंतर ER चा फॉर्म्युला काय आहे टी मायनस टी डॅश अपॉन टी. मीन्स याचं जे आन्सर येईल, याचं जे इथं आन्सर येईल तेच इथं लिहायचं आणि अपॉन टी मीन्स काय 4 7 4 6 2 3 5 आणि इथं काय येणार आहे EA काय येईल तो येईल. हे सुद्धा तुम्हाला इथं आन्सर काय करायचं याचं फाइंड आउट करायचं आहे. इट इज अ होमवर्क टू ऑल स्टुडंट. देन ER नंतर EP मीन्स काय पर्सेंटेज काढायचं, सब फक्त इंटू काय करायचं आहे 100 करायचं आहे. EA अपॉन 4 7 4 6 2 3 5 इंटू 100 इंटू काय 100 म्हणजे आन्सर येईल ते याचा आन्सर येईल. म्हणजे आपल्या तिघांचे सुद्धा आन्सर काय झाले कॅल्क्युलेट झालेले आहेत. 1 2 आणि काय 3 हे सायंटिफिक कॅल्क्युलेटरवरती केलं तर हेच तुम्हाला आन्सर मिळून जाईल. करायचं का आपण करूयाचं कॅल्क्युलेटर आणतो.
आपण नेक्स्ट वन हे पाहणार आहोत रेग्युलर फॉल्स मेथड. हे समजलं, याच्यानंतर काही नाही, फक्त रेग्युलर फॉल्स मेथड. मी सगळं पुस्तक आता एरर थोडक्यात आपला काय झालेलं आहे संपलेला आहे. आता आपण एक रेग्युलर फॉल्स मेथडचा फॉर्म्युला सांगतो आणि त्याच्यावरती आपण काय करू फक्त एक गणित सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता त्याचा फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युला रेग्युलर फॉल्स रेग्युलर फॉल्सी काय मेथड आहे. रेग्युलर फॉल्सी मेथड काय फॉर्म्युला त्याचा एक्स इज इक्वल टू ए डॉट एफ ऑफ बी मायनस बी डॉट एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. दिस इज द फॉर्म्युला ऑफ रेग्युलर फॉल्सी मेथड. आता एक इक्वेशन घेऊ आणि ते फक्त त्याचं इक्वेशन आपण काय करू सॉल्व्ह करू, त्याचं रूट आपण फाइंड आउट करायचा काय करू प्रयत्न करू. इक्वेशन आपल्याला गिवन आहे. इक्वेशन काय आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय एक्स क्यूब मायनस 2x मायनस 5 इज इक्वल टू